या डोंबिवली MIDC हद्दीमध्ये असलेला एक रसायनांचा कारखाना क्रोप या नावाचे या ठिकाणी सकाळी भयानक असा स्फोट होऊन आजूबाजूच्याही कारखान्यांवर त्याचा मोठा धडाका जाणवला. नुकसान झालेलं आहे. दिसतंच आहे की अनेक इमारती कोसळल्या आहेत, त्याच्यामध्ये अनेक जण जखमी झालेत, अनेक काही मृत्यूही झाले. आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे 129 लोक एकूण जखमी आहेत, 3 मृत झालेले आहेत. जे जखमींपैकी काही गंभीर आहेत. आम्ही रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची परिस्थिती काय तीही पाहिलेली आहे. एकंदरीत इथे NSDC आणि इतर सगळे ज्या रेस्क्यू टीम्स आहेत ते काम करत आहेत आणि जास्तीत जास्त मदत कशी देता येईल ह्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. मुख्य हे आजूबाजूच्या सगळ्या केमिकल झोनमधल्या रासायनिक कारखान्यांना त्या बंद, ताबडतोब त्यांचं जे काही उत्पादन आहे ते बंद करावं अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबरीनं ह्या ठिकाणी आता आम्ही सगळ्या एक प्रकारचं जसं कोम्बिंग ऑपरेशन असतं ते करायला सूचना दिलेल्या आहेत की सगळीकडे पहा की कुठे काही काम चालू आहे किंवा काय. आणि हा जो काही झालेला आहे प्रकार, माझी दुर्घटना घडली आहे ती न भूतो अशी झालेली, पूर्वी कधी झालेली नसेल अशी झालेली आहे. याच्यातून सगळ्यांनाच बऱ्याच काही गोष्टी समजून घेण्याची गरज आहे आणि ते समजून घेतलं जाईल. शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना योग्य ती मदत जाहीर झालेली आहे, करण्यात येत आहे आणि स्वतः मुख्यमंत्री निधीतून सुद्धा ही मदत मिळेल. परंतु त्यामुळे गेलेले जीव काही आम्ही परत आणू शकत नाही, नुकसान झालेलंच आहे. तर ह्याची सखोल चौकशी केली जाईल. या दुर्घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई सुद्धा केली जाईल. सर, तुम्ही म्हणताय की 130 साठा हा ठेवण्यात येतो आणि त्यामुळे असे काही दुर्घटना वेळोवेळी घडत आहेत. आणि डोंबिवली शहर हे सांस्कृतिक शहर असतानाही अशा दुर्घटनांना कायम सामोरं जावं लागतं. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? निश्चितच याच्यामध्ये जर काही नियमांच्या विरुद्ध काम होत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. जे कोणी जबाबदार असतील, मग ते अधिकारी असो किंवा कोणी असो, त्यांनासुद्धा या बाबतीत जबाबदार धरलं जाईल. आणि एकंदरीत इथे हा औद्योगिक पट्टा हा इथे आल्यानंतर आजूबाजूला वस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आणि शहर आणि औद्योगिक विभाग यांचं जवळजवळ एकत्रीकरण झालेलं. अशा परिस्थितीत इथे रासायनिक कारखाने असावेत असं कोणालाही वाटणार नाही आणि म्हणून त्याच्याबद्दल आम्ही एक मूलभूत योजना तयार करतो आहोत की कशा रीतीनं ह्या ठिकाणचं केमिकल झोन दुसरीकडे हलवता येईल का, स्थलांतर करता येईल का, त्याच्यावर काय योजना असावी आणि ज्याच्यामुळे नागरी वस्ती जी आहे मोठ्या प्रमाणावर त्या वस्तीला असलेला धोका कसा कमी करता येईल याच्याबद्दल शासन लवकरच आता त्याच्यावर एक उपाययोजना जाहीर करेल. 2 महिन्यापूर्वी सुद्धा इथे अशाच प्रकारची घटना झाली होती. आता सुद्धा वारंवार अशा घटना होत आहेत. कुठेतरी एक इथला जो MIDCचा जो अधिकारी वर्ग आहे त्यांचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे का, त्यांचा हलगर्जीपणा होतोय का? याच्यामध्ये जर कोणी हलगर्जीपणा केला असेल तर आता ह्या घटनेमध्ये सखोल चौकशी होईल आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई होणारच. परंतु अशा घटना इथे वारंवार होऊ नये आणि नागरी वस्तीचं सानिध्य लक्षात घेतलं फार मोठ्या प्रमाणात इतके जवळ वस्ती आहे, इतके जवळ कारखाने आहेत, तेव्हा याच्यावर यांच्या काहीतरी एखादी योजना आणून शासनातर्फे, उद्योग विभागातर्फे जे धोकादायक कारखाने असतील, रासायनिक कारखाने असतील यांचं स्थलांतर दूरच्या ठिकाणी करण्याच्या बाबतीत काही योजना करता आली तर त्याच्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर माझी चर्चा झालेली आहे. इथे खासदार, आमदार सर्व जबाबदार मंडळी आहे. आम्ही सर्वजण मिळून ह्याच्यावर एक योग्य निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेऊ. साहेब, मुख्य विषय हाच आहे की जवळपास देशामध्ये 8वं आणि राज्यामध्ये 2रं शहर सर्वात प्रदूषित शहर म्हणून या केमिकल फॅक्टरीमुळे झालं होतं. याआधी अनेक असे ब्लास्ट झालेले आहेत आणि केमिकल टँकर फुटलेले आहेत. पण या जवळपास 90% इकडच्या कंपन्यांना बंद करण्याचे आदेश देऊन सुद्धा कंपन्या सुरू आहेत आणि अशा घटना घडत आहेत. ती लिस्ट काढून त्यांच्यावर काही कारवाई होईल का? नेमकं निश्चितच आतापर्यंत ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत आणि जर दुर्लक्ष झालं असेल तर ते गंभीर आहे. परंतु आता मात्र ह्याच्यावर एखादी परिणामकारक कायमस्वरूपी योजना आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.